नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती 2023 साठी इम्पॉर्टंट असणारे काही प्रश्न पाहणार आहोत. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत पहा, तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेले जे काही मागील वर्षी म्हणजेच पहा जे 2019 ला जी तलाठी भरती झाली त्यासाठी विचारण्यात आलेले हे जे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न आपण सामान्य ज्ञानाचे या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ नोट्स फ्रीमध्ये उपलब्ध करून दिली आहे. तसेच मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत पहा, हे आपल्याला नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न आहेत. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे याच पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, देशाच्या भिन्न भागांमध्ये होळीचे विविध प्रकार आहेत. महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागात याला काय म्हटले जाते? मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, ही हा जो पूर्ण व्हिडिओ संच असणार आहे हा पहा 2019च्या तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आहे. आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देऊ शकता. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये होळीचे विविध प्रकार आहेत, तर त्याला महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर त्याला रंगपंचमी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, कधी कधी फक्त आपल्याला होळी दिला असेल तर त्याला होळीही म्हटलं जातं. कधी कधी पहा धुळवड असाही शब्द येऊ शकतो. या ठिकाणी पहा रंगपंचमी आपलं उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, औषधालाही नसणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? पहा मित्रांनो, मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न आहे. कारण जी 2019 ला तलाठी भरती झाली त्यामध्ये आपल्याला जास्त करून पहा वाक्प्रचार सोबतच पहा म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि शब्दसमूहासाठी एक शब्द असे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला जवळपास 2-2, 3-3 प्रश्न यावरच विचारण्यात आलेले आहेत. तर पहा, औषधालाही नसणे याचा योग्य अर्थ काय होईल? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, एखादी गोष्ट अजिबातच नसणे. पहा, म्हणजे कोणती एखादी गोष्ट जी असेल ती थोडी पण आपल्याकडे नसणार त्याला आपण म्हणतो पहा औषधालाही नसणे. यासाठी पहा आपण मित्रांनो 100 जे काही वाक्प्रचार आहेत ते देखील घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण व्हिडिओ पाहायचा आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, अंतःकरणाला पाजर फोडणारे या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय काय असणार आहे? पहा, अंतःकरणाला पाजर फोडणारे. तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, हृदयद्रावक म्हणजेच पहा अंतःकरणाला पाजर फोडणारे. या ठिकाणी पहा मनाला किंवा काळजाला भिडणारे असा शब्द येऊ शकतो. पहा, मनाला किंवा काळजाला भिडणारे त्याला म्हणतो पहा आपण हृदयस्पर्शी. पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे हृदयद्रावक म्हणजेच अंतःकरणाला पाजर फोडणारे. प्रश्न 4 आहे, भारतीय रेल्वेद्वारे वापरल्या जाणाऱ्या जैव शौचालय यंत्रणेमध्ये मानवी विष्ठेला पाणी आणि बायोगॅसमध्ये रूपांतरित करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला आरआरबी म्हणजे रेल्वेसाठी सुद्धा विचारण्यात एक वेळा आलेला आहे प्रश्न. लक्षात ठेवा, भारतीय रेल्वेद्वारे वापरले जाणाऱ्या जैव शौचालय यंत्रणेमध्ये मानवी विष्ठेला पाणी आणि बायोगॅसमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर जीवाणूजन्य इनोक्युलम. पहा, इनोक्युलम जे आहे याचा वापर करण्यात येतो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर पहा, प्रश्न 5 आहे, 2018 मधील राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे विजेते कोण आहेत? पहा, प्रश्न हा महत्वाचा आहे कारण या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात. या ठिकाणी अजून एक आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून नुकतंच काय ठेवण्यात आलेलं आहे? तर पहा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे जे आहे हे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर विराट कोहली आणि मीराबाई चानू या दोघांना 2018 या वर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणजेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला होता. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे, विराट कोहली आणि मीराबाई चानू. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या समासात दोन्ही पदापेक्षा तिसरेच पद महत्वाचे असते आणि हा सामासिक जो सामासिक शब्द आहे हा तिसऱ्या पदाचं विशेषण असतो? पहा, या ठिकाणी आपल्याला एक समासावरती व्याख्या दिलेली आहे पहा मित्रांनो. तर कोणत्या समासामध्ये दोन्ही पदापेक्षा तिसरेच पद जे आहे हे महत्वाचं असतं आणि हा सामासिक शब्द जो आहे हा तिसऱ्या पदाचं विशेषण असतो?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही समास त्याला म्हटलं जातं. यावर आपण पहा जवळपास हा जो प्रश्न आहे तलाठी भरतीसाठी 2019 ला 2 जिल्ह्यांसाठी विचारण्यात आलेला होता. लक्षात ठेवा, सामासिक शब्द. पर्याय क्रमांक 3 आहे याचं बहुव्रीही समास म्हणतात. प्रश्न 7वा आहे 36चा आकडा असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? पहा, 36चा आकडा असणे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 एखाद्या सोबत वैर असणे त्यालाच म्हणतो पहा आपण 36चा आकडा असणे म्हणजे एकमेकाचे वैर किंवा विरोधक असणे, शत्रू असणे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे अकबराच्या मनसबदारी यंत्रणेखाली कोणत्या व्यक्तीला किती संख्येने घोडदळ ठेवण्याची गरज आहे हे त्याच्या डॅश श्रेणीवरून कळत आहे. पहा मित्रांनो, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. जे काही असे प्रश्न आहेत अकबर, बिरबल किंवा जे मनसबदारी जुने जे प्रश्न आहेत यावर आपल्याला पहा 1 ते 2 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा, त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असणार आहे. तर अकबराच्या मनसबदार यंत्रणेखाली व्यक्तीला किती संख्येने घोडदळ ठेवण्याची गरज आहे हे त्याच्या कोणत्या श्रेणीवरून कळते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर सवार नावाची एक श्रेणी आहे. पहा मित्रांनो, अकबराच्या मनसबदारीमध्ये सवार नावाची एक श्रेणी होती. तर या श्रेणीवरून असंच कळून येतं की व्यक्तीला किती संख्येने घोडदळ ठेवण्याची गरज आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे आपलं सवार. प्रश्न क्रमांक 9 आहे महाराष्ट्राने अटल सोलार कृषी पंप योजनेखाली नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची या मोफत भेटी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या योजनेखाली खालीलपैकी कशाचा समावेश केलेला नाही? प्रश्न मोठा आहे, थोडासा समजून घ्यायचा आहे. तर महाराष्ट्र राज्याने अटल सोलार कृषी पंप योजना एक राबवली होती. तर या योजनेअंतर्गत जे काही नोंदणी करणारे शेतकरी आहेत त्यांना काही मोफत भेटी दिलेल्या होत्या. लक्षात ठेवा, तर त्या भेटीपैकी ऑप्शनमध्ये एक भेट दिलेली नाही, म्हणजे ती भेट कोणती आहे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर LED टीव्ही ही दिलेली नाही. यामध्ये पहा LED बल्ब दिलेला आहे, DC फॅन दिलेला आहे आणि मोबाईल चार्जिंगचं सॉकेट देखील या योजनेअंतर्गत दिलेलं आहे. योजना कोणती आहे? तर अटल सोलार कृषी पंप योजना. यामध्ये LED टीव्ही देण्यात आलेली नाही, त्यामुळे पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? पहा, डोंगर पोखरून उंदीर काढणे ही म्हण आहे, त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्त होणे. पहा, डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे खूप जास्त परिश्रम करायचं, कष्ट करायचं आणि त्यामधून जे यश मिळणार आहे, सक्सेस मिळणार आहे ते खूप थोडंसं असतं, त्याला म्हटलं जातं पहा डोंगर पोखरून उंदीर काढणे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे घटनेमधील कोणता अनुच्छेद अनुक्रमे राष्ट्रपती व गव्हर्नरचा अध्यादेश तयार करण्याचा अधिकार नमूद करतो? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर पहा खालीलपैकी कोणता अनुच्छेद आहे की जो राष्ट्रपती आणि गव्हर्नरचा अध्यादेश तयार करण्याचा अधिकार त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर अनुच्छेद 123 आणि 213. यामध्ये पहा अनुक्रमे राष्ट्रपती आणि गव्हर्नर अध्यादेश तयार करण्याचा अधिकार जो आहे यामध्ये समाविष्ट केलेला आहे अनुच्छेद 123 आणि 213 मध्ये. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य वसलेले आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, तर महाराष्ट्रात असं कोणतं जिल्हा आहे की त्यामध्ये माळढोक पक्षी अभयारण्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे पहा माळढोक पक्षी अभयारण्य. हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा आपल्याला तलाठी भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 आहे रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? पहा, आपल्या रक्तामध्ये असा कोणता घटक असतो की जो ब्लड मधलं जे ऑक्सिजन आहे त्याला वाहून नेण्याचं काम करतो? हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा 1 वर्ष आरोग्य भरतीसाठी आणि दुसऱ्या वर्षी हा जो प्रश्न आपल्याला जिल्हा परिषद मध्ये आरोग्य सेवक मध्ये विचारण्यात आलेला होता. तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर ज्या लाल रक्तपेशी आहेत पहा RBC रेड ब्लड सेल ज्या आहेत या ऑक्सिजन वाहण्याचं काम करतात रक्तामधील. लक्षात ठेवा, रक्तामधील ऑक्सिजन वाहण्याचं वहन करण्याचं जे काम आहे हा लाल रक्तपेशींचं असतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे लघुग्रह डॅशच्या परिभ्रमण कक्षात आढळतात? पहा, जे लघुग्रह आहेत हे कोणाच्या परिभ्रमण कक्षेमध्ये आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर मंगळ आणि गुरु या 2 ग्रहाच्या परिभ्रमण कक्षेमध्ये आढळतात पहा लघुग्रह. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे नेमणुकीच्या वेळी किती कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नेमणूक केली जाते? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला कालावधी, वय, वारी असं विचारलं जातं, त्यामध्ये हा कालावधीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
तर नेमणुकीच्या वेळी किती कालावधी म्हणजे किती वर्षासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे जे मुख्य आयुक्त आहेत त्यांची निवड केली जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 5 वर्षासाठी करण्यात येते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे प्रख्यात अरविंद गुप्ता यांना त्यांच्या योगदानासाठी 69व्या प्रजासत्ताक दिनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पहा, जे अरविंद गुप्ता आहेत यांना त्यांच्या कोणत्या योगदानासाठी 69व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिक्षण आणि साहित्य याबद्दल त्यांनी दिलेले जे काही योगदान आहे या योगदानाला पहा 69व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्मश्री पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे कटी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? पहा, कटी हा जो शब्द आहे याचा समानार्थी शब्द, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कटीचा समानार्थी शब्द होतो पहा कंबर. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीसाठीच विचारण्यात आला होता. 2 वर्ष विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे, म्हणजे एकाच वर्षी 2 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न होता. त्यामुळे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द असे आपण 100 महत्त्वाचे शब्द घेतलेले आहेत. त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेत. तर पहा प्रश्न 18 आहे खाली दिलेल्या पदार्थांपैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यासाठी जबाबदार राहत नाही? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर खालीलपैकी असा कोणता पदार्थ आहे की जो ओझोनचा थर कमी करण्यासाठी तो जबाबदार राहत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर अमोनिया. लक्षात ठेवा, यामध्ये कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि एरोसॉल्स हे जे तिन्ही घटक आहेत किंवा पदार्थ आहेत हे ओझोनच्या थराला कारणीभूत आहेत, ओझोनचा थर कमी होण्याचा कारणीभूत ठरतात. तर अमोनिया ठरत नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल अमोनिया. प्रश्न 19 आहे 1853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी म्हणजेच पहा टेक्सटाईल मिल जी आहे ही कोणी सुरू केली आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो, कारण या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आला होता. एक वेळा विचारला आहे की कोणी सुरू केली आहे, दुसऱ्या वेळा विचारला आहे की कोणत्या वर्षी सुरू केली आहे. या ठिकाणी आपल्याला वर्ष देण्यात आले आहे 1853 साली कोणत्या ठिकाणी? मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा मित्रांनो कावसजी नानाभाई, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी ऑप्शनमध्ये थोडासा गोंधळ झालेला आहे, लक्षात ठेवा. यामुळे प्रश्न मी तुम्हाला उत्तर लिहून देतोय. कावसजी नानाभाई यांनी 1853 मध्ये मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी जी आहे ही सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा. आपल्याला मित्रांनो PDF मिळवायचे असतील तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या दिलेली आहे. प्रश्न 20 आहे 6वे US भारत एव्हिएशन संमेलन मे 2018 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते? पहा, कितवा आहे तर 6वं US भारत एव्हिएशन संमेलन कधी झालं? मे 2018 मध्ये. कोणत्या ठिकाणी आयोजित केलं हे आपल्याला उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मुंबई या ठिकाणी 6वं US भारत एव्हिएशन जे संमेलन झालं मे 2018 मध्ये ते मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे कोणत्या समासातील पहिले पद संख्यावाचक विशेषण तर दुसरे पद नाम असते? पहा, या ठिकाणी आपल्याला परत एक वेळा समासाची एक व्याख्या विचारण्यात आली आहे. तर खालीलपैकी असा कोणता समास असतो की त्या समासामध्ये जे पहिलं पद आहे हे संख्यावाचक विशेषण असतं आणि जे दुसरं पद आहे हे नाम असतं? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर द्विगु समासामध्ये पहिलं पद जे आहे हे संख्यावाचक विशेषण असतं आणि दुसरं पद जे आहे हे नाम असतं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल पहा द्विगु समास. प्रश्न 22 आहे भारतामध्ये फिनटेक धोरणाची घोषणा करणारे महाराष्ट्र शासन हे कितवे आहे? पहा, प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर भारतामध्ये फिनटेक धोरणाची घोषणा करणारे महाराष्ट्र राज्य जे आहे हे कितव्या क्रमांकावरती आहे किंवा कितवं राज्य आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे की जे भारतामध्ये फिनटेक धोरणाची घोषणा करणारं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे पहिलं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 आहे अपर्णा पोपट ही डॅशची राष्ट्रीय चॅम्पियन आहे आणि तिने कॉमनवेल्थ गेम्स 2002 मध्ये कांस्य पदक जिंकले होते. या ठिकाणी मित्रांनो असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे पहा तर अपर्णा पोपट या ज्या आहेत त्या कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत ज्या की राष्ट्रीय चॅम्पियन आहेत आणि त्यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2002 मध्ये कांस्य पदक देखील जिंकलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर अपर्णा पोपट ह्या ज्या आहेत ह्या बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत. मित्रांनो करंट अफेअर्सनुसार जर आपल्याला विचारायचं झालं तर पहा नीरज चोप्रा यांच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. पहा नीरज
चोप्रा हे जे आहेत हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. लक्षात ठेवा, कारण त्यांनी विश्वविक्रम केले आहेत, जे की ऑलिम्पिक झाला आता नुकतंच, तर त्यामध्ये पहिलं भारताला गोल्ड मेडल देखील त्यांनीच मिळवून दिलेलं आहे. नीरज चोप्रा यांनी भालाफेक खेळाशी संबंधित येतात. प्रश्न क्रमांक 24 आहे, खापर फोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पहा, खापर फोडणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एखाद्याला दोष देणे. म्हणजेच पहा, जर एक खापर फोडणे म्हणजे काय असतं, स्वतःवर एखादा जर दोष आला किंवा दुसऱ्याचा जो दोष आहे तो एखाद्याला देत राहणं, त्याला म्हणतो पहा आपण खापर फोडणे. पर्याय क्रमांक 2, एखाद्याला दोष देणे. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डायऑक्साईडची ब्रियटन चाचणी लूप सुविधा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, तर बँगलोर या ठिकाणी भारताची पहिली कार्बन डायऑक्साईड ब्रियटन चाचणी आणि लूप सुविधा जी आहे ही बँगलोरमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांना काय म्हटले जाते? मित्रांनो, हा प्रश्न आहे पहा मराठी व्याकरणावरील, कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2014 पासून जवळपास आतापर्यंत 15 ते 16 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. पहा, एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांना काय म्हणतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर सहोदर असं म्हटलं जातं एकाच आईच्या पोटी जन्मलेले मुलं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते पहा मागील वर्षी विचारण्यात आलेले 26 महत्त्वाचे प्रश्न. आपल्याला 26 पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच डेली आपल्याला करंट अफेअर्स आणि PDF नोट जर फ्रीमध्ये मिळवायचे असतील तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे. सोबत मित्रांनो, आपल्याला 50 पेक्षा जास्त फ्रीमध्ये मॉक टेस्ट सोडवायचे असतील, पहा मॉक टेस्ट सध्या महत्त्वाच्या आहेत, तर फ्रीमध्ये 50 पेक्षा जास्त मॉक टेस्ट सोडवायचे असतील तर लिंक देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण व्हिजिट करू शकता वेबसाईटला. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.